नमस्कार. आज कथांजली घेऊन आली आहे एक नवीन कथा, चोरीचं रहस्य. लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि वाचक स्वर प्रियांका आचार्य यांचा. चला तर ऐकूया कथा चोरीचे रहस्य. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी विदर्भात माझ्या काकांच्या गावी गेलो होतो. काकांना 2 अपत्य. माझा चुलत भाऊ माझ्याच वयाचा आणि माझी चुलत बहीण माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी. तिचं लग्न झालंय आणि तिला एक मुलगा आहे. सुट्टीमध्ये ती पण मुलाला घेऊन तिच्या माहेरी म्हणजे माझ्या काकांकडे आली होती. रोज आमचा वेळ गप्पांमध्ये, आंबे, आईस्क्रीम, कुल्फी खाण्यामध्ये मस्त जात असे. त्या दिवशीसुद्धा आम्ही सगळे आमरसपुरी खाऊन दुपारी कूलरच्या गार हवेत झोपलो होतो. जेमतेम तासभर झाला असेल आणि मला काका काकूंच्या बोलण्याच्या आवाजामुळे जाग आली. काकू काकांना सांगत होती, "अहो, ऐकलं का? पांडे काकूंकडे चोरी झाली." "काय? कधी?" "अहो, आत्ता भर दुपारी झाली. ते तासाभरासाठी बाहेर गेले होते तेव्हा कशी कोण जाणे, पण चोरी झाली खरी." "अगं, आपण तर घरीच आहोत. आपल्याला तर कोणी आलेलं दिसलं नाही किंवा काही आवाजही झाला नाही." कूलरच्या आवाजात काही कळलं नसेल आपल्याला, पण आश्चर्य आहे, असं कसं काय कोणी एका तासात येऊन चोरी करून जाऊ शकतो? चोराला कसं काय माहिती की ते बाहेर जाणार आहेत म्हणून? अगं, लक्ष ठेवलं असेल कोणी. अपार्टमेंटमध्ये सगळ्यात 3ऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पांडे काकूंकडे चोरी झाली होती. एका तासासाठी पांडे काका काकू बाहेर गेले असताना भर दुपारी त्यांच्या घरात चोरी झाली. मला वाटलं, कमाल आहे, दिवसा ढवळ्या चोऱ्या व्हायला लागल्या. एका तासात चोरी करून चोर पसार. फारच फास्ट दिसतो चोर. तेवढ्यात आमच्या वरच्या फ्लॅटमधील कुलकर्णी काकू घाईघाईनं घरात आल्या आणि काकूंना म्हणाल्या, "बघा बाई, पांडे काकू रोज बाहेर जाताना माझ्याकडे किल्ली ठेवतात, पण आज तासाभरासाठीच जायचं होतं म्हणून त्यांनी किल्ली ठेवली नाही. पण त्यांना माझ्यावरच संशय येईल ना." "का बरं? तुमच्यावर का म्हणून संशय येईल?" "अहो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, चोरानं कुलूप न फोडता चोरी केली आहे. बाहेरच्या दाराचं कुलूप जसंच्या तसं आहे." कुलकर्णी काकू म्हणाल्या. "काय? कमाले बाई, म्हणजे चोराजवळ डुप्लिकेट किल्ली असणार. म्हणून तर म्हणते त्यांना असं न वाटावं की मीच चोरी केली." कुलकर्णी काकू म्हणाल्या. "नाही हो, त्यांना असं कसं वाटेल? पांढरपेशी लोक आपण असं करणं शक्यच नाही. तुम्ही उगाच काळजी करू नका. पोलीस काय ते तपास लावतीलच." काकू म्हणाली. पांडे काकांनी पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी जागेची तपासणी केली. घराच्या मुख्य दाराचं कुलूप जसंच्या तसंच होतं. कुलूप न फोडता चोरानं चोरी केली होती. आतलं लाकडी कपाट फोडलं होतं. एक सोन्याचा नेकलेसचा सेट, 2 गोफ, 2 अंगठ्या, 2 पाटल्या, असा जवळपास 150 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. पांडे काकूंच्या नात्यात लग्न होतं 2 दिवसांनंतर, म्हणून लॉकरमधून त्यांनी दागिने आणून ठेवले होते. पोलीस विचारात पडले. पांडे काका काकू डोक्याला हात लावून बसले होते. कुलूप जसंच्या तसं आहे, म्हणजे चोराजवळ घराची डुप्लिकेट किल्ली होती असं वाटतं. तुमचा कोणावर संशय आहे का? तुम्ही कोणाकडे बाहेर जाताना किल्ली ठेवून जाता का? पोलिसांनी विचारलं. थोडा वेळ विचार करून पांडे काका म्हणाले, "असं तर काही सांगता नाही येणार साहेब. कोणावर संशय घेणार काही कळत नाही. बरं, एवढे दागिने आमच्याकडे आहेत हे आम्ही कुठे बोललोही नाही. पण मग असं एकदम कसं झालं? माझी तर बुद्धीच कुंठित झाली आहे. आम्ही रोज आमच्या खालच्या फ्लॅटमधील कुलकर्णींकडे किल्ली ठेवतो, पण आज एका तासासाठीच जायचं होतं म्हणून आम्ही तिथेही किल्ली ठेवली नव्हती. आणि तसंही कुलकर्णी असं कशाला काही करतील?" पांडे काका म्हणाले. "बरं, मग मला सांगा, तुमच्याकडे कोण कोण असतं? घरी नेहमी कोण कोण येतं?" "तसं तर आमच्याकडे कोणी फारसं येत नाही साहेब. आमच्या घरात आम्ही दोघंच राहतो, मी आणि माझी बायको, कारण माझा मुलगा मुंबईला शिकायला आहे. आमच्याकडे रोज फक्त मोलकरीण येते भांडी घासायला आणि झाडू पोछा करायला, पण ती 2 दिवस झाले तरी आली नाही आहे, आजारी आहे म्हणून." काकू म्हणाल्या. थोड्या वेळाने पांडे काका म्हणाले, "आम्ही अधूनमधून आमच्या मुलाजवळ मुंबईला जातो तेव्हा एक माणूस आहे, खंडूभाऊ म्हणून. त्याला आम्ही आमच्या घराचं रक्षण करायला बाहेर हॉलमध्ये झोपायला सांगतो.
तेव्हा फक्त तो बैठकीची खोलीच वापरू शकतो. बाकीच्या खोल्या कुलूपबंद असतात. तो व्यवसायानं इलेक्ट्रिशियन आहे. इलेक्ट्रिक कामांसाठी आम्ही त्याला बोलवतो. गेले 4 वर्ष मी त्याला ओळखतोय. म्हणजे तुम्हाला मोलकरीण आणि खंडूभाऊवर संशय आहे का? पोलिसांनी विचारलं. तसं नक्की काही सांगता नाही येणार साहेब, काका म्हणाले. काहीतरी सूत्र मिळाल्याशिवाय कसा तपास करता येणार? माझ्या मते हा खंडूभाऊ किंवा तुमच्याकडे येणारी मोलकरीण यांच्यापैकीच कोणीतरी चोरी केल्याची शक्यता आहे. पांडेसाहेब, तुम्ही मला तुमच्या त्या खंडूभाऊंचा आणि तुमच्याकडे येणाऱ्या मोलकरणीचा पत्ता द्या. त्यांची झडती घ्यावी लागेल मला. फक्त याबद्दल कुठे बोलू नका, पोलीस म्हणाले. पांडे काकांनी खंडूभाऊ आणि सखूबाईचा पत्ता दिला आणि फोन नंबरही दिला. तो घेऊन पुढील तपासासाठी पोलीस निघून गेले. सगळ्या फ्लॅट्समधील सदस्य ग्राउंड फ्लोअरला कॉमन एरियामध्ये जमले होते. तिथे जाता जाता पोलिसांनी सगळ्यांची चौकशी केली. सगळ्यात आधी त्यांनी फर्स्ट फ्लोअरवरच्या फ्लॅटपासून म्हणजे माझ्या काकांपासून सुरुवात केली. आपलं नाव समजू शकेल का? मी जयवंत कल्याणी, काका म्हणाले. तुम्हाला कोणाला अपार्टमेंटमध्ये जाता येताना बघितलं का? काही कोणी संशयास्पद वगैरे? नाही, आम्ही घरातच होतो आणि दुपारची उन्हाची वेळ असल्यानं कूलर सुरू होता, त्यामुळे काहीच आवाज आला नाही. त्यानंतर त्यांनी सेकंड फ्लोअरवरच्या श्री आणि सौ कुलकर्णींची चौकशी केली. हो, तुमचं बरोबर आहे. नेहमी ते आमच्याकडे किल्ली ठेवतात, पण आज काही त्यांनी किल्ली ठेवली नव्हती आणि आम्ही कोणाला वर येताना बघितलं नाही, काकू म्हणाल्या. त्यानंतर सगळ्यात वरच्या म्हणजे फोर्थ फ्लोअरवर राहणाऱ्या भाले काकूंची चौकशी केली. हो, मी खालून वर माझ्या घरात येताना जिन्यात एक इसम बघितला होता, पण त्याच्या हातात एक पार्सल होतं. मला वाटलं कोणी कुरिअर बॉय असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं. बाकी मला काहीच आवाज ऐकू आला नाही, भाले काकू म्हणाल्या. ठीक आहे, तुम्ही बघितलेल्या इसमाचं वर्णन करून सांगा. हा आमचा स्केच काढणारा त्यानुसार त्या इसमाचं स्केच काढेल, पोलिसांनी सांगितलं. बरं सांगा, नाक कसं होतं? पोपटासारखं. डोळे घुबडासारखे. कान कसे होते? माकडासारखे. अहो मॅडम, पूर्ण प्राणी संग्रहालय भरवताय का इथे? जरा नीट सांगा की. या स्केचमुळे पकडला गेला तर तो चोर पकडला जाईल, स्केच काढणारा म्हणाला. बरं, आता मला जसं आठवते ना तसं मी नीट सांगण्याचा प्रयत्न करते, भाले काकू म्हणाल्या. त्यानंतर भाले काकू वर्णन करू लागल्या आणि तो स्केच काढू लागला. तोपर्यंत पोलिसांनी अपार्टमेंट समोरच्या दुकानांकडे मोर्चा वळवला. का हो, या समोरच्या अपार्टमेंटमध्ये चोरी झाली हे तुम्हाला माहिती असेलच नाही का? हो, गर्दी बघून चौकशी केल्यावर कळलं मला, दुकानदार म्हणाला. तुम्ही कोणाला 2:30 ते 3:30च्या दरम्यान अपार्टमेंटमध्ये येताना बघितलं का? हो साहेब, दुकानात दुपारच्या वेळेस जास्त गिराईक नसतं, त्यामुळे माझं लक्ष होतं. पांडे काकू बाहेर गेल्यानंतर अर्ध्या तासाने एक कळकटलेला शर्ट घातलेला इसम एक कळकटलेली थैली घेऊन आला होता खरा. आता पोलीस इन्स्पेक्टरचे डोळे चमकले. त्यांनी पुढे विचारलं, तुम्ही त्याचं नीट वर्णन करून सांगू शकता का? हो, का नाही, अहो मला स्पष्ट आठवतोय तो. भाले काकूंनी सांगितलेल्या इसमाचं चित्र काढून झाल्यावर चित्रकार दुकानदाराने वर्णन केलेल्या इसमाचं चित्र काढू लागला. राजेश, हे स्केच काढणं झाल्यावर तू पोलीस ठाण्यात पोच. तोपर्यंत मी जरा यांच्या पांड्यांकडे काम करणाऱ्या खंडूभाऊ आणि सखूबाईंकडे चौकशी करून येतो, पोलीस इन्स्पेक्टर चित्रकाराला म्हणाले आणि गेले. 1-2 दिवसांनी तपासाच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी पांडे काका पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांच्यासोबत माझे काकासुद्धा गेले होते. तिथून आल्यावर काकांनी जे सांगितलं त्यावरून मला कळलं की पोलिसांना तपासाअंती खंडूभाऊंकडे काहीच भेटलं नाही. तसंच मोलकर्णीकडे सुद्धा काहीच सापडलं नाही. पण मोलकर्णीने ती आजारी असल्याचं खोटं सांगितलं होतं. पोलिसांनी खंडूभाऊ आणि मोलकर्णीला संशयित म्हणून ताब्यात घेतलं. पोलिसांनी सर्वतोपरी खंडूभाऊ आणि मोलकर्णीकडनं खरं काढण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघेही आम्ही निर्दोष आहोत, आम्ही चोरी केली नाही असंच सांगत होते. पांडे काकांच्या घरात सुद्धा त्यांना कोणताच क्ल्यू, बोटाचे ठसे मिळाले नाहीत.
पोलिसांची निराशा झाली. दुकानदाराने सांगितलेल्या आणि भालेकाकूंनी सांगितलेल्या इसमाचं स्केच घेऊन पोलिसांचा तपास सुरू होता. 1-2 दिवसांनी पोलिसांनी एका इसमाला अपार्टमेंटमध्ये पकडून आणलं. पोलिसांनी त्या दुकानदाराला सुद्धा बोलावून घेतलं. सांगा बरं, त्या दिवशी आलेला इसम हाच होता का? हो हो साहेब, हाच होता. याच्या डाव्या गालावरील चामखिळीमुळे हा माझ्या चांगलाच लक्षात राहिलाय. काय रे, कशाला आला होता तू इथे आणि कोणी बोलवलं होतं तुला? पोलिसांनी विचारलं. सगळेजण कॉमन पॅसेजमध्ये जमले होते. मला एका मॅडमने बोलवलं होतं साहेब. त्यांच्या कपाटाची किल्ली हरवली होती म्हणून त्यांनी कपाटाचं कुलूप तोडण्यासाठी मला बोलवलं होतं, तो माणूस म्हणाला. तुझं का लोकांचं कपाट तोडण्याचा धंदा आहे की काय? इन्स्पेक्टरने विचारलं. नाही साहेब, माझं डुप्लिकेट किल्ल्या बनवणं हा धंदा आहे. माझा काहीच दोष नाही साहेब. घरमालकीणीनं मला कपाट तोडायला सांगितलं म्हणून ते मी तोडलं. कोणत्या मजल्यावरचं कपाट तोडलं तू? 3ऱ्या मजल्यावरचं, पांडेंकडचं, किल्लीवाला म्हणाला. भाई, मी माझ्याकडचंच कपाट तोडायला तुला का बोलवेन? मी आणि माझे यजमान तेव्हा तर बाहेर गेलो होतो, हो की नाही हो? पांडे काकू आश्चर्याने म्हणाल्या. मला ज्या महिलेनं कपाट फोडायला सांगितलं त्यांनी मला त्यांचं नाव पांडे असंच सांगितलं. त्या माझ्या दुकानात आल्या तेव्हा या अपार्टमेंटचा पत्ता देऊन 3ऱ्या मजल्यावर यायला सांगितलं होतं त्यांनी, किल्लीवाला म्हणाला. मग तू त्या महिलेचं वर्णन करू शकतोस का? चेहरा तर नाही मी ओळखू शकत साहेब. चेहरा का नाही ओळखू शकत? कारण त्या महिलेनं तोंडाला स्कार्फ आणि डोळ्याला गॉगल आणि हातात ग्लोव्ज घातले होते. अच्छा, मग साधारण उंची वगैरे सांगू शकतोस? उंची साधारण 5 फुटाच्या आसपास असेल. अच्छा, मग मला सांग, ती महिला एखाद्या वाहनावर आली होती का पायी? नाही, ते पायीच आली होती. चेहरा जरी ओळखता आला नाही तरी त्या महिलेचा आवाज तू नक्कीच ओळखू शकशील ना? नाही साहेब, मी ते पण नाही करू शकणार, किल्लीवाला हताशपणे म्हणाला. का? कारण त्या महिलेनं सगळं मला एका कागदावर लिहून दिलं होतं. तिला बोलता येत नाही असं सांगितलं तिनं. असं? आत्ता म्हणतो की तिला बोलता येत नव्हतं, लगेच म्हणतो की तिने सांगितलं, पोलीस रागाने म्हणाले. म्हणजे साहेब, मला असं म्हणायचं आहे की तिनं ते मला लिहून सांगितलं. ठीक आहे, मग दाखवतो कागद. तो तर काम झालं की मी फाडून टाकला. सगळी नाटकं आहेत तुझी. चल ठाण्यात, तिथे तुला सगळं कबूल करण्याची व्यवस्था करतो. चोरी तूच केली आहे. या अपार्टमेंट जवळून थोड्याच अंतरावर तुझं दुकान आहे. तू नजर ठेवली असशील आणि पांडे कुटुंब बाहेर गेलेलं बघताच तूच केलं असशील हे कारस्थान. किल्लीवालाच तू. डुप्लिकेट किल्ली बनवणं तुझ्यासाठी काय कठीण आहे? पोलीस म्हणाले. नाही साहेब, हो मी खरं बोलतोय. माझा यात काहीच हात नाही. मला विनाकारण जेलमध्ये नेऊन माझा धंदापाणी नका बंद करू साहेब. तुझा हात नाही तर काय? तुला काय मी असा तसा वाटलो? तू त्या बाईचं वर्णन करू शकत नाही ना, तू तिचा आवाज ऐकला ना, तू तिचा हस्ताक्षर दाखवू शकतो. म्हणजे या सगळ्याचा अर्थ एकच निघतो ना की तूच चोरी केली आणि तुझ्यावर आरोप येऊ नये म्हणून एका काल्पनिक महिलेचं कॅरेक्टर उभं केलंस. नाही हो साहेब, मी खरंच सांगतो. माझ्या बायका पोराची शपथ घेऊन सांगतो. खबरदार बायका पोरांची खोटी शपथ घेतलीस तर हरामखोर, चल जेलमध्ये. त्याशिवाय तुझी अक्कल ठिकाणावर येणार नाही. फक्त 5 फूट 2 इंच उंची एवढीच काय ती माहिती सांगितलीस तू. आता एवढ्या माहितीवरून ती बाई कशी काय ओळखू येईल? ती सखूबाई फक्त 4 फूट 10 इंच आहे, पोलीस म्हणाले. पोलीस असं म्हणत असताना माझी नजर सहज तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांवर गेली. आश्चर्य म्हणजे माझी काकू, कुलकर्णी काकू, भाले काकू, पांडे काकू या जवळपास सगळ्या 5 फूट 2 इंच उंचीच्याच होत्या. माझी चुलत बहीण तेवढी 5 फूट 7 इंच उंच होती. म्हणजे चोर या चौघींपैकी एक आहे? नाही, मुळीच नाही. असं कसं होईल? मी मनात आलेला विचार झटकून टाकला. कदाचित तो किल्लीवाला चोर असणार. तिथल्या तिथं या महिलांकडे बघून त्याने अंदाजे 5 फूट 2 इंच उंची असं सांगितलं असणार. नक्कीच तसंच असेल. पोलिसांनी त्या किल्लीवाल्याला पोलीस ठाण्यात नेलं. म्हणजे आता जेलमध्ये एकूण 3 जण होते जे गुन्हा नाकबूल करत होते. खंडूभाऊ, सखूबाई आणि आता किल्लीवाला. 3 शक्यता होत्या. एकतर किल्लीवाला खोटं बोलतोय आणि तोच चोर आहे.
दुसरं, तो जर खरं बोलतोय तर खंडूभाऊने कोणातरी स्त्रीच्या साहाय्याने ही चोरी केली, किंवा तिसरी शक्यता म्हणजे सखूबाईने एखाद्या नात्यातल्या किंवा ओळखीच्या बाईकरवी हे केलं असावं. मी विचारात होतो तेवढ्यात काका मला म्हणाले, चल बेटा, ते गेले पोलीस आता. आज अपार्टमेंटमध्ये सगळ्यांच्या घरात हाच विषय चर्चेत होता की चोर कोण असेल ती बाई. मला ना तो किल्लीवालाच बदमाश वाटतो, माझा चुलत भाऊ म्हणाला. तो खंडूबाई काय कमी आहे? हे पांडे काका काकू महिना महिना मुंबईला जातात, त्याला सहज डुप्लिकेट किल्ली न बनवता यायला काय झालंय? काका म्हणाले. मला वाटतं सखूबाई असावी. बनेल बाई आहे ती. पाहिलंच ना, पहिल्यांदा खोटं आजारी आहे असं म्हणाली आणि चाट मारली, काकू म्हणाले. मला वाटतं तो कुरिअरवाला आला होता ना, त्याच्या ओळखीच्या बाईनं केलं असावं, माझी चुलत बहीण म्हणाली. सगळ्यांचं बोलणं झाल्यावर मी म्हटलं, हे सगळं नसून जर कुलकर्णी काकूच असतील तर? त्यावर लगेच माझी काकू म्हणाली, श्श, असं बोलू नको बाळ. मला माहितीये तुला हेरगिरी बरी जमतीये, पण असा कोणावर संशय घेऊ नये रे बेटा. चुकून त्यांनी आपलं बोलणं ऐकलं तर केवढा गैरसमज व्हायचा. तो दिवस त्याच चर्चेत पार पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आणखी एका माणसाला घेऊन आले आणि त्यांनी पुन्हा एकदा सगळ्या फ्लॅटवासियांना कॉमन एरियामध्ये बोलवलं. हा बघा, तुम्ही वर्णन केल्यानुसार हा व्यक्ती आम्हाला सापडलाय, पण हा कुरिअर बॉय नसून इथे जवळच काही अंतरावर असलेल्या चौकात पाणीपुरी गाडी चालवतो. हाच आहे ना तो? पोलिसांनी भाले काकूंना विचारलं. काय माहीत, मी त्या दिवशी ओझरता बघितला होता, पण साधारण असाच होता हो, भाले काकू म्हणाल्या. हाच असेल, तो पाणीपुरीच्या आड लक्ष ठेवत असेल आणि मग कुरिअर बॉय म्हणून चोरी करत असेल. काय रे, बरोबर बोलतोय ना मी? पोलीस त्या माणसाचा हात पिरगळत म्हणाले. मेलो 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 साहेब, साहेब हात तुटेल हो माझा. मी काहीच नाही केलं साहेब. या अपार्टमेंटचं तर मला नावही माहिती नाही हो. मी कशाला चोरी करू? पाणीपुरीवाला म्हणाला. इन्स्पेक्टर साहेब, पण काल तुम्ही त्या किल्लीवाल्याला नेलं होतं ना आरोपी म्हणून, त्याने कबूल केलं नाही का? पांडे काकांनी चिंतेने विचारलं. नाही ना, तो काही कबूल करायलाच तयार नाही. आज घरून कामावर जाता जाता रस्त्यात माझं सहज या पाणीपुरी गाडीकडे लक्ष गेलं आणि मला हा दिसला. आणला पकडून. आता यालाही जेलची हवा खायला घालतो. बघूया कबूल करतो का हा ते. पोलीस त्यालाही जेलमध्ये घेऊन गेले. त्याच्याकडूनही त्यांनी सर्वतोपरी कबूल करवून घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण येथेच झोडपून काढल्यावरही त्यानं गुन्हा काही कबूल केला नाही. त्यानंतर 1-2 दिवसांनी पांडे काकांनी चौकशी केली असता तपास सुरू आहे असाच निरोप पोलिसांकडनं मिळाला. पुन्हा पुन्हा पोलिसांकडनं तपास सुरू आहे असंच जेव्हा ऐकावं लागलं तेव्हा चोरी काही सापडणार नाही ही खात्री पटल्यामुळे पांडे काका काकू नाराज झाले. आमच्या घरी पांडे काकांकडे झालेल्या चोरीबद्दलचं डिस्कशन मात्र सुरूच होतं. कोणी केली असेल ग चोरी? मला वाटतं खंडू भाऊचंच काम असेल, काका म्हणाले. सखूबाई पण असू शकते हो. घेतली असेल किल्ली आणि साबणावर शिक्का मारून बनवली असेल डुप्लिकेट. सिनेमात नाही का दाखवत, अगदी तसं, काकू म्हणाली. काका, आपण पांडे काकांकडे जाऊन यायचं का? अगदी सहज. का रे? मला वाटतं एकदा त्यांच्या घराची कुलूप किल्ली बघावी, म्हणजे मला काहीतरी क्ल्यू मिळू शकतो. ओहो, गुप्तहेर राघव कल्याणी. आम्ही तर विसरलोच होतो की गुप्तहेर आपल्याच घरात आहेत. बघ बाबा, तुला काही जमलं तर बरंच होईल, काका म्हणाले. मी आणि काका पांडे काकांकडे त्यांची विचारपूस करायला गेलो. त्या दोघांचा मूड बदलावा म्हणून माझे काका इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले. बोलता बोलता मी सहज पांडे काकूंना म्हणालो, काकू, मला तुमच्या घरचं मेन गेटचं कुलूप किल्ली दाखवता का? काकूंना थोडं आश्चर्यच वाटलं. का रे बेटा? अहो, आपल्याला माहिती नसेल, पण आमचा राघव हेरगिरी फार उत्तम पद्धतीने करतो हो. त्याने बऱ्याच केसेस सॉल्व्ह केल्या आहेत, काका माझ्याबद्दल कौतुकानं सांगत होते. खरंच? असं असेल तर ही पण केस तू नक्कीच सोडवू शकशील. पांडे काकूंच्या आशा आता पल्लवित झाल्या. दे त्याला कुलूप किल्ली. चोरी सापडली तर देवच पावेल, पांडे काका म्हणाले. पांडे काकूंनी मला कुलूप किल्ली दिली.
मी ती बघितली आणि त्यांना म्हटलं, काकू, तुम्ही हे कुलूप किल्ली वापरणार नसाल तेव्हा मी ही माझ्याजवळ ठेवतो. त्यांनी मला कुलूप किल्ली ठेवायला होकार दिला. थोड्या वेळाने मी आणि काका आमच्या घरी परत आलो. घरी आल्यावर मी ते कुलूप आणि किल्ली बारकाईने पुन्हा एकदा नीट बघितली. बसल्या बसल्या मी विचार करू लागलो की कुलूप न फोडता 1 तासात कोणी चोरी केली कशी असेल. कोणाजवळ पांडे काकांच्या घराची डुप्लिकेट किल्ली असू शकते. विचार करता करता मला एकदम एक जबराट कल्पना सुचली. करून बघायला काय हरकत आहे असा विचार करून मी काका काकू चुलत भाऊ आणि बहीण यांना मग त्याची कल्पना दिली. जबरदस्त आयडिया आहे, पण चिंटूला जमेल ना? चुलत भावाने विचारलं. न जमायला काय झालं, माझा चिंटू चांगलाच चंट आहे हो, बहीण म्हणाली. बाबांवर गेलाय तो, चुलत भावाने मिश्किलपणाने म्हटलं. अरे वा, म्हणजे मी काय ढिम्म आहे असं म्हणायचंय का तुला? वा राघव, पण खूप छान आयडिया आहे तुझी. माझा चिंटू तुला नक्कीच मदत करेल, हुशार आहे तो, चुलत बहीण चिंटूकडे बघत कौतुकाने म्हणाली. पण कोणाला सांगू नका बरं का, तुम्हा बायकांना ना बोलता बोलता भस्कन सगळं सांगायची सवय असते, काका काकूला म्हणाले. हॅट, मी कशाला कोणाला सांगते, बिलकुल सांगणार नाही, काकू म्हणाली. मी माझ्या चुलत बहिणीच्या मुलाला चिंटूला बोलवलं. चिंटू खूपच चुणचुणीत होता. मी त्याच्या कानात सांगितलेली कल्पना त्याला लगेच समजली. 5 वर्षांच्या मानानं तो भलताच हुशार होता. टिंग टॉंग टिंग टॉंग. कुलकर्णी काकूंनी दार उघडलं. काकू, तुमच्यासाठी काकूने हे भोकराचं लोणचं पाठवलंय, तुम्हाला आवडतं ना? अरे हो, ये ना, बैस. अरे वा, आज चिंटू पण आलाय वाटतं तुझ्यासोबत, कुलकर्णी काकू म्हणाल्या. थोड्या वेळाने गप्पा झाल्यावर चिंटूने मला कानात काही सांगितलं तसं मी थोडं मोठ्याने त्याला म्हणालो. अरे थोडं थांब ना, बाजूलाच तर घर आहे आपलं, येईल आई किंवा आजी बाहेर. का रे, काय झालं, काय म्हणतोय पिंटू? काही नाही हो काकू, त्याला टॉयलेटला जायचंय, पण आमच्याकडचे दोन्ही बाथरूम व्यस्त आहेत, म्हणून त्याला म्हटलं की थोडं थांब. अरे त्यात काय एवढं, जाऊ दे ना त्याला आमच्याकडच्या बाथरूममध्ये, कुलकर्णी काकू म्हणाल्या. थँक्यू काकू, चल रे पिंटू, पटकन जा बाथरूममध्ये, थांब मी येतो तुझ्या मदतीला. असं म्हणून चिंटूची शू झाल्यावर कुलकर्णी काकूंचा निरोप घेऊन आम्ही वरच्या मजल्यावर आधी पांडे मग भाले यांच्याकडे गेलो. तिथेही सेम सगळं असंच, भोकराचं लोणचं देणं वगैरे झालं आणि जे कुलकर्णींकडे केलं तेच झालं. मग आम्ही घरी आलो. सकाळी हे सगळं झाल्यावर दुपारपर्यंत अपार्टमेंटमध्ये पोलीस आले, कारण मीच सकाळी त्यांना भेटून काही गोष्टी सांगितल्या होत्या. पोलीस तडक 4थ्या मजल्यावर गेले. भालेंची मुलगी चपापली. तिनं तिच्या वडिलांना बोलवलं. पोलिसांनी भाले काकांना सर्च वॉरंट दाखवलं आणि घराची झडती घेणं सुरू केलं. अरे काय हे सभ्य लोकांचं घर आहे, अशी अचानक झडती घेऊ नाही शकत हो तुम्ही, भाले काकू ओरडायला लागल्या. पण पोलिसांनी त्यांचं काम सुरूच ठेवलं. सगळीकडे तपासल्यावर त्यांना चोरीचा माल कुठेच सापडला नाही. इकडे तिकडे बघत असताना माझं लक्ष त्यांच्या बाल्कनीत गेलं. तिथे मला थोडं भंगार दिसलं, ज्याच्या पलीकडे एक पाण्याची टाकी होती, जिचं तोंड चादरीनं झाकलं होतं. मी पटकन तिथे जाऊन त्या टाकीची चादर काढून बघितलं आणि पोलिसांना बोलावलं, कारण चोरीचा माल त्यातच होता. आता मात्र भाले कुटुंबियांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. माझ्यावर जळजळीत कटाक्ष टाकायला भाले काकू विसरले नाहीत. एव्हाना अपार्टमेंटमधले सगळेच जण भालेंकडे जमले होते. एवढे सभ्य सुशिक्षित असून तुम्ही चोरी का केली भाले, पोलिसांनी दरडावलं. ते ऐकून भाले काकू रडायला लागल्या. मग त्यांनी सांगितलं की भाले काकांची नोकरी सुटली होती, त्यातच त्यांना लॉटरीचं तिकीट घेण्याचं व्यसन लागलं होतं. त्यामध्येच त्यांच्या जवळचे राहिलेले पैसेही खर्च झाले होते. त्यांना 4 मुली होत्या आणि मोठी मुलगी लग्नाची झाली होती. तिचं लग्न करायचं होतं. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी हा चुकीचा विचार केला. भाले काकू पुढे सांगू लागल्या. चोरी करण्याच्या 2 दिवसापूर्वी जेव्हा पांडेंनी लॉकरमधून दागिने आणले, तेव्हा ते दोघं त्यांच्या घरात हॉलमध्ये दागिन्यांबद्दल बोलत होते. दार बंद होतं, पण बाहेरून मला सगळं ऐकू येत होतं. मी त्यांच्याकडे विरजण आणायला गेले होते. त्यांचं बोलणं थांबल्यावर मी तशीच मागे फिरले आणि घरात येऊन बसले. पण डोक्यात दागिन्यांचेच विचार फिरत होते. मग माझ्या डोक्यात चोरी करण्याची कल्पना आली.
मी पांडे काकूंच्या दाराची बेल दाबली आणि विरजण मागितलं. त्यानंतर त्या विरजण आणायला आज स्वयंपाकघरात गेल्या तेवढ्या वेळात मी तिथेच हॉलमधल्या भिंतीवर लावलेल्या खिळ्यावरची किल्ली घेतली आणि माझ्या जवळच्या साबणावर त्याचा शिक्का घेतला आणि परत ठेवून दिली. परत आपल्या जागेवर येऊन मी बसले. त्यांच्या हातात मी नेहमीच ती गिटारचं किचन असलेली किल्ली बघितली होती आणि ती मेन गेटचीच आहे हेही मला माहिती होतं. त्या साबणाच्या शिक्क्यावरून मी एका दुसऱ्या लांबच्या किल्लीवाल्याकडून डुप्लिकेट किल्ली तयार करून घेतली आणि पांडे दाम्पत्य कधी बाहेर जातं याची वाट पाहू लागले. त्यांच्या बाहेर जाण्या येण्यावर त्यांच्या नकळत मी नजर ठेवू लागले. चोरीच्या दिवशी पांडे काका कोणाशी तरी फोनवर, बहुतेक त्यांच्या मुलाशी बोलत होते. त्याला ते सांगत होते की व्हिडिओ कॉल 1.5 तासाने कर, कारण ते बाहेर जाणार होते आणि परत यायला त्यांना 1-1.5 तास लागणार होता. हे ऐकल्यावर मी माझं काम तेवढ्यातच उरकलं. एवढं बोलून भाले काकू थांबल्या. अच्छा, म्हणजे तो किल्लीवाला म्हणत होता ते बरोबर होतं तर? हो. पांडे काका काकू बाहेर गेल्या गेल्या मीच त्या अपार्टमेंट जवळच्या किल्लीवाल्याला बोलवलं. माझा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून चेहऱ्याला स्कार्फ, डोळ्याला गॉगल आणि हातात ग्लोव्ज घातले. आवाज ओळखता येऊ नये म्हणून मी बोलता येत नसल्याचं नाटक केलं. भाले काकू खाली मान घालून म्हणाल्या, तशा फार हुशार आहात तुम्ही. फारच शिताफीने चोरी केलीत की तुम्ही. पण हुशारी चुकीच्या ठिकाणी वापरली आणि चोरावर सुद्धा असा राघवसारखा मोर होऊ शकतो हे तुम्ही सपशेल विसरला. संपूर्ण भाले कुटुंब शर्मिंद झालं होतं. तुमच्या हातात ग्लोव्ह असल्यामुळे तुमच्या बोटांचे ठसे कुठे आढळले नाहीत हे समजलं, पण त्या किल्लीवाल्याचे ठसे कसे काय नाही मिळाले हे काही कळलं नाही. पोलीस म्हणाले, मी ते किल्लीवाला गेल्यावर नीट पुसून घेतले होते. आणि पाणीपुरीवाल्याचं काय? त्याचे कुरिअर बॉय म्हणून कसं काय वर्णन केलं आपण? इन्स्पेक्टरने विचारलं. ते तर तपासामध्ये गोंधळ निर्माण व्हावा म्हणून असंच अंदाजाने वर्णन केलं होतं. काल्पनिक कुरिअर बॉय निर्माण केला होता. मला काय माहिती की त्या वर्णनाचा पाणीपुरीवाला जवळपासच सापडेल म्हणून, भाले काकू म्हणाल्या. पण राघव बेटा, तुला कसं काय कळलं भाले काकूंनीच चोरी केली म्हणून? कुलकर्णी काकूंनी विचारलं. मी सांगू लागलो. चोरी झाल्याच्या 2-3 दिवसानंतर पांडे काकांकडे मी आणि माझे काका गेलो असता मी पांडे काकूंना मेन गेटची कुलूप किल्ली मागितली. जेव्हा ती किल्ली मी बारकाईने बघितली तेव्हा मला तिच्या काठावर पांढरा थर दिसला, ज्याचा वास घेतल्यावर मला कळलं की तो साबणाचा थर आहे. म्हणून मी किल्ली पांडे काकूंच्या परवानगीने माझ्याकडेच ठेवून घेतली. मग मी विचार केला की पांडे काकांच्या घरची डुप्लिकेट किल्ली कोण तयार करू शकेल. खंडूभाऊ आणि मोलकरीण यांच्याकडे काहीच सापडलं नाही. तसंच त्यांनी शेवटपर्यंत चोरी केली नाही असंच म्हटलं. किल्लीवाला आणि पाणीपुरीवाला यांची सुद्धा तीच तऱ्हा होती. मग 1.5 तासात बेमालूमपणे कोण चोरी करू शकेल? अपार्टमेंटमधलं तर कोणी नसेल असा मला संशय आला. आणि तसंही किल्लीवाल्याने त्या महिलेची उंची 5 फूट 2 इंच सांगितली होती. योगायोगाने आपल्या अपार्टमेंटमधल्या सगळ्याच महिलांची, म्हणजे माझी काकू, कुलकर्णी काकू, पांडे काकू आणि भाले काकू या सगळ्यांची उंची जवळपास 5 फूट 2 इंचच आहे. आता मला त्या किल्लीवरच्या साबणाच्या थराच्या वासावरून कोणाकडे कुठला साबण वापरतात हे जाणून घेणं आवश्यक वाटलं, जेणेकरून नेमकं कोणी किल्लीचा शिक्का घेतला हे मला कळणार होतं. म्हणून मग मी अपार्टमेंटमध्ये सगळ्यांकडे कोणता साबण आहे हे बघायला प्रत्येकाकडे लोणचं घेऊन गेलो. सगळ्यांनाच लोणचं दिलं आणि मग पांडे काकूंचा गैरसमज व्हायला नको म्हणून त्यांना सुद्धा लोणचं दिलं. याच्यात मी चिंटूची मदत घेतली. त्याने शूला जाण्याचं निमित्त करून मला सगळ्यांच्या बाथरूमपर्यंत पोहोचवलं. अशा प्रकारे मी सगळ्यांकडचे साबण तपासले. फक्त भालेंकडचा साबणच या किल्लीला असलेल्या साबणाच्या थराला जुळत होता. तसंच त्या साबणावर किल्लीच्या लांबीचा खड्डा पडला होता. त्यावरून तर माझी खात्रीच पडली. मी त्याचा फोटो काढून पोलिसांना दाखवला आणि मला जे कळलं ते मी त्यांना सांगितलं. इथे पोलीस आल्यावर त्यांना सगळा चोरीचा मालही सापडला आणि भाले काकूंनी सगळं कबूल केलंच आहे. चोरीचा माल सापडल्याने पांडे काकांनी तक्रार मागे घेतली.
भाले काकूंना चोरीच्या गुन्ह्यासाठी पोलिसांनी चांगलाच दम दिला आणि यापुढे असं कृत्य केलं तर नक्की अटक करू असंही सांगितलं. लवकरच भाले कुटुंब राधेश्याम अपार्टमेंट सोडून निघून गेलं. सगळ्यांचा विश्वास गमावल्यावर त्यांना तिथे राहणं मुश्किल झालं होतं. एवढ्या सगळ्या प्रकरणात राहून राहून मला चिंटूचं कौतुक वाटत होतं. खरंच आमचा चिंटू इतका हुशार मुलगा आहे की त्याच्यासारखा दुसरा हुशार मुलगा कोणीच नाही. धन्यवाद.